भरपूर सारे स्किल्स आहे आज. शिवणकाम येतं, पैठण्या बनवण्यासाठी महिला जातात. तुम्ही असं काय सांगाल महिलांना, की त्यांनी आरी वर्क मध्येच काय यावं? बेसिकली आरी वर्क जे असं आहे ना, मी म्हणेल की हे काम म्हणजे एक मेडिटेशन आहे. ओके. आणि तुमचा क्रिएटिव्ह काम आहे. हं. तुमचा वेळ एक उत्तम जातो. मी जसं म्हटलं आज लाखो प्रकारचं मटेरियल आहे. जसं आपण घरात किचनमध्ये स्वयंपाक करताना रोज आपण तेच वापरतो. जिरे, मोहरी, कांदा तेच वापरतो. बरोबर. बरोबर आहे. मग कधीतरी वाटतं मग आपण काय करतो वेगवेगळे सॉस आणतो आणि मग काहीतरी वेगळं बनवतो. सेम तसंच आहे. जर तुम्हाला तुमचं माइंड फ्रेश ठेवायचं आहे, जर तुम्हाला आनंदी राहायचंय, तर पहिली गोष्ट तर तुम्ही असं काहीतरी क्रिएटिव्ह काम केलं पाहिजे, की ज्याच्यातून तुमचं माइंड फ्रेश राहील. बरोबर. तुम्ही खुश राहाल. जेणेकरून तुम्हाला लोकांनी अप्रिशिएट केल्यावर काय वाटतं? आनंदच होतो. आनंद होईल. हे काम क्रिएटिव्ह आहे. तर लोकं तुम्हाला अप्रिशिएट करतील. ज्याच्यातून तुम्हाला आनंद भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 अजून महिला तुम्हाला भेटतील. त्या 4च्या 8 होतील. नंतर 16 ही होतील. तर तो जो ग्रुप आहे, महिलांचा ग्रुप जो आहे, तो बोलण्यासाठी म्हणा, चांगल्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी म्हणा, तुमच्या मैत्रिणी छान भेटतील तुम्हाला. त्यातून गप्पा होतील बरोबर. आणि तुमची डेव्हलपमेंट चांगली होईल. हं. एक बेसिकली तुम्ही स्वतः पण जर बघितलं तर तुमची डेव्हलपमेंट आत्ता ज्या तुम्ही आहात आणि शिकल्यानंतर आणि काम करता त्या तुम्ही स्वतःला खूप वेगळ्या होता तुम्ही. एक बिझनेस वुमन बनून जाते. एक बिझनेस वुमन बनून जाता. तुमची एक पर्सनॅलिटीच वेगळी होते. बरोबर. आणि अशा कितीतरी स्टुडंटनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मलाही त्यांच्याकडे बघितल्यावर आश्चर्य वाटतं, की येताना ह्या अशा होत्या. नंतर काम करतानाही नंतरही ते भेटायला येतात. तर तेव्हा त्यांचं पूर्ण चेंज झालेलं असतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.